राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात नसल्याचं शरद पवारांचं स्पष्टीकरण. जयंत पाटील कुंपणावरच्या आमदारांना भेटल्याचा दावा. निवडणुकीपूर्वी अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी. अजितदादांनी अनेक पापं केले, त्यांना सिद्धिविनायक पावणार नाही. देवदर्शनावरून विरोधकांची वेगळी. समृद्धी हायवेत राधेश्याम मोपलवारांवर घोटाळ्याचा आरोप. मोपलवारांनी समृद्धीची किंमत फुगवल्याचा रोहित पवारांचा दावा. सगेश्वरांचा शासन निर्णय काढू नका. मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं थांबवा. सह्याद्रीच्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर. वसंत मोरे मनसे वंचित मार्गे ठाकरेंच्या अंगणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वसंत मोरेंची घरवापसी. वसंत मोरे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता. भाजपचे आमदार पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहणार. विधान परिषदेसाठी भाजपकडून खास खबरदारी. 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान. मुंबई बुडली. आरजे मनिष्का कुठे गेली? अरविंद सावंतांचा मनिष्काला टोला. मनिष्काचं वागणं पक्षपाती असल्याचा आरोप. मिहीर शहाच्या अटकेवर विरोधकांना संशय. 48 तासानंतर आलेल्या अटकेला मिहीर अटकेचा मिहीरलाच फायदा होणार असल्याचा विरोधकांचा आरोप. पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात. पतंजलीनं 14 उत्पादन बाजारातून मागं घेतली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं विक्री थांबवली. पतंजलीला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का. गौतम गंभीर भारतीय क्रिकेट टीमचा कोच. राहुल द्रविड यांना पुन्हा कोच म्हणून संधी नाही. बीसीसीआय सचिव जय शहांकडून गंभीरची घोषणा. हवामान खात्याला पुन्हा पावसाचा चकवा. पावसाची हवामान खात्याच्या अंदाजाला हुलकावणी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा डीप फेक व्हिडिओ. आरोपीविरोधात गुजरातच्या अहमदाबादमध्ये तक्रार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. मोदींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द हॉस्पिटल पुरस्कार. 11 जुलैला मुंबईत महाराष्ट्रात काँग्रेसची बैठक. बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची हॉटेलवारी. प्रज्ञा सातवांच्या विजयासाठी काँग्रेसकडून खबरदारी. 12 जुलैला होणार विधान परिषदेसाठी निवडणूक. विधान परिषदेच्या रिक्त सभापती पदासाठी लवकर निवडणूक घ्यावी. मविया नेत्यांची राज्यपालांकडे आग्रही मागणी. योजनांसाठी लागणारा निधी आणि तरतुदीत तफावत. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर पवारांना संशय. दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. कोर्टाने जारी केले अटक वॉरंट. बारामतीत 14 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसन्मान मेळावा. नाशिकमध्ये वसंत गीतेंच्या कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेवर मनपाकडून पुन्हा हातोडा. मुंबईतील 8 रेल्वे स्टेशनची नावे बदलणार. विधान परिषदेत ठराव मंजूर. मरीन लाईन्स आता मुंबादेवी होणार. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडको घराची जम्बो लॉटरी काढणार. 15 ऑगस्टला सिडको जम्बो लॉटरी काढण्याच्या तयारीत. सरकारचे पैसे येताच 11 महिला प्रियकरांसोबत पळाल्या. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच पळून गेला. उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक प्रकार. पुण्यात झिकाचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य विभागाची चिंता वाढली. झिकाचा इतर शहरात फैलाव होण्याचा धोका. झिकाची पुण्यातील रुग्णसंख्या 15वर. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. नारायण राणेंच्या प्रशासनाला सूचना. खामगाव आणि शेगाव तालुक्यातील बळीराजा संकटात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. शासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.